आणि आता जो लव्ह जिहादचा जो मुद्दा आहे की असं म्हटलं जातं की लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणावरती वाढते, हे खरोखर वाढतंय का? असं कोणतं काम आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर तुम्हाला जर जनतेने जर संधी दिली तर सगळ्यात पहिलं काम, ज्या कामाला तुम्ही हात घाला आमदार झाल्यानंतर, तुम्हाला भीती नाही वाटत का? आज तुम्ही विदाउट प्रोटेक्शन तुम्ही फिरताय, सागर भैया म्हणजे नितेश राणेंची हॉटलाईन, नितेश राणेंसोबत काही चर्चा झाली का तुम्ही अर्ज भरल्यानंतर, किंवा त्या तिकडनं काही आपल्याला काही मदत होतीये का? भैया नमस्कार. नमस्कार. श्रामपूर मतदारसंघामध्ये आता आज तुम्ही एक अपक्ष उमेदवारी अर्ज तुम्ही भरलेला आहे. काय रूपरेषा आहे तुमची आणि तुमची आयडिओलॉजी काय श्रामपूरची साठीची आणि श्रामपूर मतदारसंघासाठीची? पहिले तर विकास तर आपल्या श्रीरामपूरमध्ये होतच नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिला मुद्दा आमचा आहे धर्माचा. या आपल्या श्रीरामपूर विधानसभामध्ये या मागील 3 वर्षापासून जर आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात आपल्या इथं मुलींचा धर्मांतराचा प्रयत्न चालू आहे. आणि ज्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्या हिंदूंची संख्या 80% आणि ह्याच 80% लोकांनी विधानसभेमध्ये आपले हिंदू हे आमदार जे कोणी असतील यांना निवडून पाठवलं, पण कुठला मुस्लिम मुलगा आपल्या हिंदू पोरीवर अन्याय अत्याचार करतो आणि त्याचं या सगळ्या गोष्टी FIR सुद्धा दाखल होतात, हे लोक तर निषेध सुद्धा करत नाही. त्यामुळे आम्ही अनेक अशा गोष्टी आहेत. आपल्या मागे भिल्ल समाजाच्या मुलाची एका मुस्लिम पोरीशी लग्न केलं म्हणून मुसलमान लोकांनी त्याची हत्या केली. हत्या केली म्हणजे कशी केली? त्याचं पुऱ्या शरीराचे इतके तुकडे केले का त्याच्या अंत्यविधीसाठी एक हाडूक सुद्धा भेटला नाही. का बरं केली? फक्त मुलगा आदिवासी आणि मुलगी मुसलमान होती म्हणून. त्या मुलाच्या घरावर एक माणूस आपल्या इथला हिंदू म्हणून येता पुन्हा निषेध सुद्धा करायला गेला नाही. अशी परिस्थिती आज आपल्या श्रीरामपूरची आहे. महाराष्ट्राचं जर पूर्ण आपण गो हत्या जिथं होत असेल महाराष्ट्रामध्ये, मालेगाव नंतर आपलं श्रीरामपूर आहे. या श्रीरामपूर मधून पुऱ्या महाराष्ट्रभर गायचा गोमांस पाठवला जातो. गो हत्या श्रामपूरमध्ये पण होतात, मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे तुमच्या निदर्शनास आलेले आहेत का? निदर्शनाला किती कारवाई आपल्या मुलांनी केली, आपल्या माणसांनी केली. गो हत्या करणाऱ्या पोरांवर आपल्या खोटे गुन्हे दाखल होतात. हे कशासाठी? बस तुम्ही ज्यांना ते 20% मतदान पाहिजे तुम्हाला, 80% आम्ही हिंदू आहे, त्याचं काय? आमच्या प्रत्येक मुद्द्यामध्ये आम्ही हेच सांगतोय. आम्ही अपक्ष उमेदवारी जेव्हा अर्ज भरला अनेक लोकांचा आम्हाला प्रेशर आला, अनेक जवळचे लोक होते ते पण घाबरले का तुम्ही अपक्ष उमेदवारी भरताय, समोर मातब्बर लोक आहेत, तुम्ही ह्या मातब्बर समोर टिकणार नाही. आणि आजची हिंदूंनी अशी एक परिस्थिती तयार केली का हिंदू मतदार फक्त पक्ष म्हणून मतदान नाही करू शकत, हिंदुत्वादी कोणी माणूस उभा झाला तर त्याला हिंदू म्हणून पण मतदान करू शकतो. अशी परिस्थिती आज पूर्ण विधानसभेमध्ये तयार झाली. त्याच जोरावर आम्ही निवडणूक लढतोय. आणि आता जो लव्ह जिहादचा जो मुद्दा आहे की असं म्हटलं जातं की लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणावरती वाढते, हे खरोखर वाढतंय का लव्ह जिहाद? यातलं नेमकं सत्य काय याच्या मागचं? नाही, सत्य म्हणजे एखाद्याची 15-16 वर्षाची मुलगी, आता मागे एक घटना 2021 ची आहे, मागे स्वर्गीय समाजाची मुलगी 13 वर्षाची असताना 5-5 लोक तिच्यावर बलात्कार करायचे एका टायमाला. एक 1.5-2 वर्ष त्या पोरीची तक्रार सुद्धा दाखल झाली नाही. 16व्या वर्षी प्रेग्नेंट झाली ती पोरगी, त्याला मुलगी झाली. 16व्या वर्षी तिच्या बलात्कार करून त्याला मुलगी झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर DNA मध्ये त्याने बलात्कार केला आणि आम्ही जे माणूस मानला याने बलात्कार केला त्या दोघांचा DNA मॅच झाला. अजून काय पाहिजे पुरावा लोकांना? 16 वर्षाची मुलगी एका मुलीला जन्म देते, अजून पुरावा काय पाहिजे लोकांना? आणि एक केस आहे का अशी? अनेक आपल्या श्रीरामपूरमध्ये अशी केसेस दाखल झाल्या. प्रत्येक केसमध्ये तसंच, आणि प्रत्येक केसमध्ये आरोपी मुसलमानी. यावरती प्रशासन का दखल घेत नाही? काही प्रशासन जरी दखल घेत असतील, ज्या माणसाला लोकप्रतिनिधी म्हणून आपण तिथं पाठवतोय, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की प्रशासन दखल घेत नाही म्हणून या गोष्टींची? किंवा काही वर्षापूर्वी प्रशासन दखल घेत नव्हती. पण ज्या वेळेस आपल्या सगळ्या हिंदू संघटना आपल्या श्रीरामपूरच्या ऍक्टिव्ह झाल्या, आणि अनेक वेळा आपण जर बघितलं असेल तर ह्या श्रीरामपूरमध्ये जेव्हा जेव्हा काही लव्ह जिहाद सारखी धर्मांतर सारखी घटना झाली तर इथं नितेश राणे साहेब आले. आमचं म्हणणं काय, ज्या विधानसभेमध्ये 288 पैकी आपले कमीत कमी 93% हिंदू त्या विधानसभेत असं आहेच. एकच राणे साहेब आहे इथे येतो मोर्चे काढतो. एवढे लोक तिथे बसले, त्या सर्वांनी हे प्रश्न मांडायला पाहिजे ना.
ते का मांडत नाही मग? किंवा मुसलमान होईल. अच्छा, मग मुसलमान मतं कशी घ्यायचे कसे? आता श्रीरामपूरची विधानसभेची ही परिस्थिती आता बदलली का हिंदू म्हणून लोक उभे झाले. प्रत्येक महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या मतदारांनी अशी परिस्थिती तयार केली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये पहिला अधिकार आमच्या हिंदूंचा आहे, नंतर बाकीचे. आणि जोपर्यंत अशी परिस्थिती तयार होणार नाही हे लोक सुधारणार नाही. ते लोक ही मताची लाचारी हे काय मी चालूच राहणार. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जसा तुमचा स्वभाव आहे स्पष्ट होता, स्पष्ट बोलणारा, श्रीरामपूर मतदारसंघामध्ये सर्व उमेदवारांनी एकच धडकी भरलेली की तो सोशल मीडियावरती एक म्हणजे डायलॉग होता बघा ट्रेंडिंगला की आता तो तुमच्या नावाच्या समोर वापरून आपण म्हणू शकतो की सगळ्यांना एकच भीती, सागर भैयाला लीड किती. म्हणजे असं म्हणता येईल आणि अशी धडकी भरलेली प्रत्येकाच्या मध्ये. तर तुम्हाला असं वाटतं का की जसा तुमचा स्वभाव आहे स्पष्ट होता, स्पष्ट बोलणारा, निर्भीडपणे बोलणारा, प्रशासनालाही निर्भीडपणे नडणारा, असे अजून सागरबेग आपल्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार व्हायला हवेत का? 100% पाहिजे. आपले कमीत कमी 10-20 लोक तरी असे पाहिजे का अधिवेशन आल्यानंतर आपल्या धर्मासाठी कायदे पास होणारे कायदे तिथे तयार झाले पाहिजे. आज मी त्या विधानसभेच्या माध्यमातून जिथं इथं फिरतोय आपली, जसं आता 32 गावाची जी परिस्थिती रावळी मतदारसंघातले 32 गावाची जोडल्या गेलेली त्या गावातली परिस्थिती जर बघितली तर अनेक आपले पुरातन काळातले मंदिर आहेत तिथं आपल्याला माहित असतात. किती असे मंदिर आहे त्याचे त्याला शेड नीट नाही, मंदिर तुटलेले, कोणाचा कॉलम फुटलेला, पायऱ्या तुटलेले, लाईटी नाही तिथं. हीच परिस्थिती आपण जर पाहिली आपल्या श्रीरामपूरमध्ये, ज्या श्रीरामपूरमध्ये आपल्या श्रीरामपूरला प्रभू श्रीरामाच्या नावाने आहे, या श्रीरामपूरमध्ये आज पाहिजे तर मदरशाची संख्या आपण बघा. मदरसाकडे जाणारे रस्ते बघा, जरी किती आतमध्ये मदरसे असले त्या मदरशाला परवानगी नसताना सुद्धा त्याला रस्ते चांगले. मग आपण जो इथं 80% हिंदू आहे आणि 80% हिंदू जो मतदान करतो ह्याच्यासाठी करतो का ह्यांनी फक्त जाऊन मुसलमानांचं लागून चादर करायला पाहिजे, अशी परिस्थिती तयार केली नाही. काम तर विकास करत नाही आणि विकास काम करायला ह्याला कोणी थांबवलंय का? आपल्या इथं जर आपण बघितलं आपल्या बाजूला संगम नाही आहे का नाही, विकास बाजूला लोणी बघा, रस्ते फक्त लोणीचा अर्धा कट करायचा बाबळेश्वर नाही, बघा इथं रस्ते कसे बाजूला आपल्या पारनेर आहे ना विकास. श्रीरामपूरच का आणि या नगर जिल्ह्याचे आपल्या सगळं आपण बघितलं जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा तालुका आपला श्रीरामपूर आहे. सुप्यासारख्या ठिकाणी एमआयडीसी मोठी मोठी एमआयडीसी येऊ शकते पण श्रीरामपूरमध्ये येऊ शकत नाही. काय अडचण आहे? आपण जे माणसं निवडून जिथं पाठवले, ज्या पदावर पाठवले, आपण त्यांना प्रश्न विचारत नाही. आपण प्रश्न विचारत नाही म्हणून असे लोक आज आपले कुठलेही कामं करत नाही. 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं असं सर्वांनी काँग्रेसचे उमेदवार ओगले खुलेआम स्टेटमेंट देत आहे इस्लाम वाचवायचा असेल तर काँग्रेसचं मतदान करा. हे काय प्रकार आहे? दोन्ही आपले एक शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहे, त्या गोष्टीचा निषेध करताना कोणी पाहिलं नसेल का बरं? तिघ उमेदवार वाढताय फक्त मुसलमान मतासाठी. आपल्याला पाहायला भेटलं नसेल ना, हे 3 उमेदवार फक्त पाहताय मुसलमान मत कसे पडत. ही परिस्थिती बदलायला पाहिजे. असं कोणतं काम आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर तुम्हाला जर जनतेने जर संधी दिली तर सगळ्यात पहिलं काम, ज्या कामाला तुम्ही हात घाला आमदार झाल्यानंतर, असं कोणतं काम राहील? पहिले जे रस्त्यावर हे बांगलादेशी लोक जे फ्रूटच्या गाड्या लावताय ना, पूर्ण व्यापाऱ्याला त्रास आहे त्याचा. जिथं जिथं मुसलमानांनी हिंदूंचे अतिक्रमण केले असेल, जिथं जिथे इनलिगल मदरसे असतील, जिथं जिथे इनलिगल मस्जिदी असतील, ते सगळं तोडायचं काम मी पहिली सुरुवातीला करणार. एवढे निर्भीडपणे जर तुम्ही बोलताय भैया, म्हणजे आज आपण म्हणतो ना की तुम्हाला भीती नाही वाटत का? आज तुम्ही विदाउट प्रोटेक्शन तुम्ही फिरताय, म्हणजे असं पण नाही की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन आहे आणि तुम्ही एवढे ठामपणे तुम्ही तुमचं मत मागताय की नाही मी हे करणार आहे, हे मला पटत नाहीये. मग तुम्हाला बाहेर फिरताना वगैरे तुम्हाला भीती नाही वाटत का की असं की माझ्याही जीवाला काहीतरी कुठेतरी विरोध करते, माझ्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा काय? प्रत्येक माणूस तोच विचार करतोय ना, प्रत्येकाने तोच विचार केला तर पुढे येणार पण. मग एवढा मोठा हिंदू समाज कशासाठी माझी मागे?
जिथं जाऊ तिथं माझी सिक्युरिटी ऑटोमॅटिक येऊन जाते, जिथं पण जाऊ आपण. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये जर आपल्या धर्मावर काही कोणी आघात करत असेल आणि मी विचार करत बस माझं जीवाचं काय होईल, याच्यावर बोलणार कोण? तीच परिस्थिती आता तयार झाली ना. प्रत्येक माणूस तोच विचार करतोय. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण ते दुसऱ्याच्या काळात. आता सध्या श्रावण मतदारसंघामध्ये जर असं जर बघितलं ना, आणि सागर भैयाबेग म्हणजे नितेश राणेंची हॉटलाईन, तर नितेश राणेंसोबत काही चर्चा झाली का तुम्ही अर्ज भरल्यानंतर, किंवा त्या तिकडनं काही आपल्याला काही मदत होतीये का प्रचारासाठी म्हणा किंवा अंतर्गत काही गोष्टींसाठी? नाही, त्यांचं ते महायुतीचा भाग आहे राणेसाहेब, आणि माझी त्यांची धर्मसभेमध्ये ओळख झाली. तिथे तर आपण धर्मसभा घेतो आणि ते पुरे महाराष्ट्रभर जिथे जिथे ते धर्मसभा घेत असतात तिथे ते पक्षाचं चिन्ह कधी वापरत नाही, आणि तिथं सांगत सुद्धा नाही की मी बीजेपी पक्ष म्हणून इथं आलेलो. ते हिंदू म्हणून येतात आणि मी पण तिथे हिंदू म्हणून जातो. त्यामुळे राजकारण साठी ते मला फोन करणार नाही आणि मी त्यांच्याकडे कधी राजकारणासाठी जाणार. एक मित्र म्हणून, मैत्री म्हणून सुद्धा नाही. आता त्यांना जर एखादा म्हणलं सागरला माघार घ्यायला लावा तर ते मला फोन करणार नाही कधी. कारण आमचा जो संबंध आहे आमचा हिंदू म्हणून संबंध आहे, धर्म म्हणून संबंध आहे. जिथं जिथे हिंदूंवर काय अन्याय अत्याचार झाला त्यांना जिथं बोलवतात वक्ता म्हणून, मला तिथं वक्ता म्हणून बोलवतात. अशी आमची ओळख आहे. आता सध्या एक रामगिरी महाराजांनी मध्यंतरी एक स्टेटमेंट दिलं होतं, त्या स्टेटमेंट बद्दल तुमचं काय मत आहे? ते स्टेटमेंट बरोबर आहे की ते चुकीचं आहे? तुमचं मत काय त्याच्यावर? काय चुकीचं बोलले ते? जया मुसलमानांच्या धर्मग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे तेच रामगिरी महाराजांनी सांगितलं. आणि काही युट्यूबवर आपण सर्च करा, जाकीर नाईक सारखे किती लोक तसंच बोललेले जे रामगिरी महाराज बोलले. म्हणजे हे लिहिलेलं आहे तेच रामगिरी महाराज बोलले. मग खंत तर ह्या गोष्टीची आहे ना, ज्या महाराष्ट्रामध्ये आपली सर्व हिंदुत्वाची सरकार आहे त्याच महाराष्ट्रामध्ये रामगिरी महाराजांसारख्या महंतांवर संतांवर 70 गुन्हे दाखल होतात. कुठले अतिरेकी आहे का ते? 70 गुन्हे दाखल झाले रामगिरी महाराजांवर. ठीक आहे, गुन्हे दाखल झाले तिथपर्यंत ठीक आहे. कुठल्या इथल्या हिंदू नेत्यांनी त्या गोष्टीचा निषेध केला का रामगिरी महाराजांवर हे गुन्हे दाखल करून म्हणून? कुठल्या एका नेत्याने निषेध केला दाखवायचा? एक शब्द सुद्धा कोणी बोलत नाही. आणि आता बघा किती लोक तिथे जमताय महाराजांकडे. महाराज आम्हाला पाठिंबा द्यायचा, महाराज आम्हाला पाठिंबा द्यायचा. तुमची भेट झाली का पाठिंबा संदर्भामध्ये? अनेक वेळा माझी भेट झाली, पण पाठिंबा मी मागणार नाही. माझं ते कर्तव्य आहे. आमच्या संतांवर कुणी वाईट शब्द बोलत असेल, त्यांच्या जीवाचा त्यांना मारायची कोणी धमकी देत असेल, त्यांच्यासोबत उभं राहायचं आमचं ते कर्तव्य आहे. हा कर्तव्य त्यांच्यासाठी याच्यासाठी नाही का महाराज मला पाठिंबा द्या. लोकांना दिसतंय, काल सभा झाली, महाराज तिथून बोलले, महाराजांना तिथं धर्मसभा म्हणून बोलवलं आणि तिथं काही नेते त्या स्टेजवर गेले, तरी सुद्धा महाराजांनी कोणाला पाठिंबा जाहीर नाही केला. महाराज म्हणले जो हिंदू धर्माचं काम करत असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा. आता समाज ठरवून कोण हिंदू धर्माचं काम करतो आणि कुणाच्या मागे उभं राहायचं. पण मतदारसंघातील मतदार असं म्हणताय की तो जो मेसेज होता महाराजांच्या मुखातून निघालेला तो इनडायरेक्टली सागर भैयाबेग यांच्यासाठी होता. हे सभा तर माझी नव्हती ती. हा, तुमच्यासाठी नव्हती ती सभा. ती सभा एका वेगळ्या गोष्टीसाठी होती. पण रामगिरी महाराजांना तिथं त्या उमेदवारांचं नाव घेता येत नव्हतं म्हणून त्यांनी हे वाक्य वापरलं. पण आता मतदारसंघातील मतदारांचं असं म्हणणं आहे हे सेंटेन्स सागर भैयाबेग साठी आहे आणि ते त्यांच्यासाठीच लागू होते. जर महाराजांना वाटत असेल मी धर्माचं काम करतो आणि ते बोलले असेल म्हणजे अशी चर्चा आहे, तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे ना. मग आता जर तुम्हाला कळत असेल सगळ्या जनतेला कळत, तो आशीर्वाद आहे माझ्यासाठी. मी सुद्धा मतदार आहे. मी सुद्धा तुमच्या मतदारसंघामधला एक मतदार आहे. जशी चर्चा ही फक्त ऐकली मी अशी की असं चर्चा चालू आहे. त्यानंतर महाराजांसोबत काही बोलणं वगैरे तुमचं की महाराजांचं तुम्ही दर्शन घ्यायला गेले का त्यानंतर? नाही, मी उमेदवारी अर्ज जेव्हा भरला त्यावेळेस मी महाराजांचं दर्शनला गेलो. उमेदवारी अर्ज भरायच्या आधी मी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आजपासून नाही मी 2021 पासून महाराजांना मानतो. आणि आपणच पहिले श्रीरामपूरमध्ये महाराजांची लव जिहादवर एक सभा आपण शिवजयंती निमित्त आपल्या राम मंदिर चौकात घेतली होती. मी काय आज महाराजांकडे जात नाही किंवा आज आणलं असं नाही. मी नारळ फोडायच्या आधी जेव्हा भाऊ खांडाळ्यांना तिकीट फायनल झालं राष्ट्रवादी करून
त्यावेळेस तुम्ही उमेदवारी अर्ज भरला. जो कालपर्यंत आपल्या या संघाने 100 वर्षापासून हिंदूंची सेवा केली, हिंदूंना हिंदू म्हणून जागरूक ठेवलं, त्या संघाला तो विषारी म्हणतो. आणि आज तो महायुतीचा भाग आहे. त्यावेळेस आपले हिंदू राम मंदिरसाठी वर्गणी गोळा करत होते, त्याला तो खंडी म्हणत होता. आज तो हिंदुत्व झाला. ह्या गोष्टीला विरोध आहे म्हणून आपण अपक्ष अर्ज दाखल केला. मी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेला तिकीट भेटलेलं. पहिले अर्ज मी दाखल केला अपक्ष. हे जो लोकांचा जो भ्रम आहे का बाबा शिवसेनेचं मतदान कट होईल, 2 जणांमध्ये डायव्हर्ट होईल मतदान, हा चुकीचा भ्रम आहे. मी अर्ज पहिले भरलेला आहे आणि मी कानाडीच्या विरुद्ध अर्ज भरलेला आहे. अच्छा, मी शिवसेनेच्या विरुद्ध अर्ज नाही भरला. पण बरेच जणांचं असं म्हणणं आहे की बाबा मतदान डिवाइड, त्याबद्दल मग तुम्हाला काय वाटतं, होईल का डिवाइड? कसं होणार मतदान डिवाइड? काय होतं माहिती का, कांबळे आता जे आहे त्यांची शिंदे साहेबांची, एकनाथ शिंदे साहेबांची सभा लागली होती, आपल्याला माहित असं. शिंदे साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितले तू माघार घेऊन. ते सभेला आले नाही म्हणजे तो स्पष्ट संदेश आहे. जबाबदार व्यक्ती मुख्यमंत्री, त्यांचा प्रोटोकॉल मध्ये सुद्धा नाव होतं, यांनी स्टेज बांधला, सगळं केलं. पण शिंदे साहेब आले नाही सभेला, कारण त्यांना माघार घ्यायला लावली. महायुती म्हणून ते एकच माणूस राहणार, त्यांनी अधिकृतपणे कोणी कानडे त्यांना तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जो पाठिंबा गावागावातून शहरातून मिळतोय त्याचं मूळ कारणच येईल. पहिले जसे दोघं उमेदवार बघा, कांबळे पण बघा आणि कानाडे पण बघा, फक्त मुसलमान मत मिळवण्यासाठी उभे झालेले. दोघांचे पुणे श्रीरामपूरमध्ये बॅनर बघा, सगळीकडे देवेंद्र फडणवीस साहेबचा त्याच्यात फोटो आहे की नाही? अच्छा, पूर्ण बॅनरवर बघा. का नाही? देवेंद्र फडणवीस साहेब हे राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक आहे आणि कट्टर माणूस आहे, कायम धर्मावर चांगलं बोलतात. मग मुसलमान तर त्यांना मानत नाही ना, त्याच्यात ब्राह्मण आहे. ह्याचा फटका यांना वाटतं इथं पडल. एकही पोस्टरवर त्यांचा बोर्डावर त्यांचा फोटोच नाही. आज प्रत्येक जण म्हणतोय की, कुणी म्हणतंय हिंदू धर्म हिंदू खतरे में, आणि कुणी म्हणतंय मुसलमान खतरे में. मुस्लिम लोक म्हणताय की मुसलमान खतरे में, हिंदू लोक म्हणताय की हिंदू खतरे में. नेमकं धोक्यात कोणी, खतरे में आहे कोण? काय वाटतं तुम्हाला? आपण मुस्लिमांची वाढती संख्या जर बघितली आणि मुसलमानांचे वाढते राष्ट्र जर बघितले, आपल्या जगामध्ये आज 57 राष्ट्र मुसलमानांचे हे खतऱ्यामध्ये आहे. म्हणून वाढले का? मुसलमान खतऱ्यामध्ये कुठे आहे माहिती का? जिथं 100% मुसलमान आहे. इराण बघा, पाकिस्तान बघा, अफगाणिस्तान बघा, जिथं मुसलमान 100% आहेत तिथंच खतऱ्यामध्ये आहे. कारण मुसलमानच मुसलमानांना मारतोय. पण जिथं हिंदू आणि मुसलमान सोबत आहे तिथे हिंदू खतऱ्यामध्ये. हिंदू आपण किती अशा घटना बघितल्या असं आपल्या भारतामध्ये. मी सांगत तुम्हाला फक्त महाराष्ट्रात मध्ये सांगतो, अशी एक घटना मला दाखवायची का कुठेतरी मोहरमची मिरवणूक चालली आहे, कुणाच तरी संदलची मिरवणूक चालली आहे, हिंदूंनी त्याच्यावर दगड मारले. एक असं उदाहरण दाखवा आणि मी तुम्हाला 100 उदाहरण देईल. या ठिकाणी आमची गणपतीची मिरवणूक असेल, देवीची मिरवणूक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, अनेक ठिकाणी मुसलमान दगड मारतात. याच्यावर कोण आहे? कोण धोक्यात आहे? ज्या ठिकाणी ह्या लोकांची संख्या कमी आहे, ज्या ठिकाणी हिंदूंची संख्या जास्त आहे, असे कितीतरी एरिया असेल ज्या तुम्ही जवळच आपल्या रामगड आहे. मागच्या गणपतीच्या मिरवणूक मध्ये आपण विसर्जनासाठी ती मिरवणूक काढली, रामगडच्या मुसलमानांनी ती मिरवणूक अडवली, मस्जिदी समोर वाजवली. आतापर्यंत एक घटना आपल्या श्रीरामपूरमध्ये दाखवायची. हे लोक काहीतरी चादर काढतात, काहीतरी हिरवे ढोल वाजत नेतात, चादरी नेतात. कुठल्या हिंदूंनी एखाद्या माणसाने त्यांना अडवलं मंदिरासमोर वाजू नको? एकही घटना अशी नाही. रामगडची जर परिस्थिती आपण बघितली 10 वर्षापूर्वी किती टक्के हिंदू होते? 70-80% हिंदू होते आपले. आज बघा, पुऱ्या रस्त्यावर कधीही जा, रामगड मध्ये पुऱ्या रस्त्याने कधीही जा, तिथे रस्त्यावर सगळे बसलेले मुसलमान दिसतील. काल परवा मी बैठक घेतली, लोक इतके दहशतीमध्ये त्या एरियामध्ये बैठक न लावता त्यांनी पुढचे हनुमान मंदिर बेलापूर रोडच्या हनुमान मंदिर मध्ये बैठक लावली. तिथे मला सांगितलं की इथं अशी परिस्थिती.
लोक आमचे मंदिरचे भोंगे चालून द्या, म्हणजे अशी परिस्थिती आपल्या श्रीरामपूरमध्ये आहे. ह्याच गोष्टीचा खंत आहे आम्हाला का जिथं आम्ही बहुसंख्यक हिंदू आहे तिथे हे मुसलमानांची मस्ती चालू आहे. तुम्ही जर समजा आता आपल्या याच्यामध्ये श्रीरामपूर मतदारसंघामध्ये साधारणतः बघा 70% वर्ग शेतकरी बरोबर आणि 30% व्यापारी. श्रीरामपूर शहर आणि त्या श्रीरामपूर शहराला जोडलेले जवळजवळ 80-85-86 गावं, त्याच्यामध्ये 70% वर्ग आहे जो शेतीप्रधान आहे. तर त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की बाबा त्यांना लाईट त्यांना दिवसाची मिळत नाही, रात्रीची लाईट आहे. जसं तुम्ही प्रखरतेने धर्माबद्दल बोलताय, जसं तुम्ही प्रखरतेने अन्यायाबद्दल तुम्ही बोलताय, न्याय मिळवून देण्याची भाषा तुम्ही करताय, जर तुम्हाला आपल्या मतदारसंघातील मतदारांनी जर तुम्हाला संधी दिली तर ह्याच प्रखरतेने तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये मांडाल का? पण शेतकरी मला जास्तीत जास्त हिंदूच आहे ना, त्याचा प्रश्न तर मांडणारच आपण. आज जे आपल्या शेतकऱ्यांची अवस्था झालेली, मी ज्या ज्या गावामध्ये बैठकी घेतो अनेक ठिकाणी अनेक कंपन्यांचे बॅच लावून त्यांना नकली बियाणे दिले जात आहे. खूप लोकांनी माझ्याकडे तक्रारी केली की आमचे बियाणे आम्ही ज्या ज्या कंपनीचे घेतो ते बियाण्याचं उत्पन्नच निघत नाही. असे खूप तक्रारी शेतकऱ्यांच्या आणि त्या तक्रारीच आपल्याला विधानसभेमध्ये मांडायचे आहे, कारण शेतकरी माझा हिंदूच आहे. आज जर आपण आपल्या श्रीरामपूर मधले बाजार समितीचं चित्र बघितलं तर तिथे ह्याच आपल्या नेत्यांनी पाहिलं तर शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त लूट करणारे तिथं मुसलमान बसवले. आपल्याला माहिती बाजार समितीमध्ये सर्वात जास्त मुसलमानांची आता मतं वाढत चालली. बाजार समितीचं चित्र बघितलं तर तिथे ह्याच आपल्या नेत्यांनी पाहिलं तर शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त लूट करणारे तिथं मुसलमान बसवले. आपल्याला माहिती बाजार समितीमध्ये सर्वात जास्त मुसलमानांची आता मतं वाढत चालली. त्या गाळ्यांमध्ये तुम्हाला 10 वर्षापूर्वी सगळे आमचे हिंदू बांधवांचे गाळे होते, त्या ठिकाणी मुसलमान बसायला लागले आणि शेतकऱ्यांना आता लुटायला लागले. प्रत्येक ठिकाणचा जर शेतकरी आपला बघितला तर पूर्ण जसे आपले डाळिंब असतील, द्राक्षे असतील, पेरू असतील, अनेक आपले हिंदूंचे व्यवसाय आहे शेतकऱ्यांचे आणि विकत घेणारा मुसलमान आहे. हिंदू मोठे मोठे व्यापारी आहे, पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल हिंदू केळं विकताना दिसेल. हा कारण आहे, यांनी इतका इकोसिस्टम यांचा तयार केलेला आहे. तुम्ही कधीही जा त्या बागवान लोकांकडे फ्रूट तेवढेच दिसतील, तेवढेच फ्रूट दिसतील, तसेच ताजे दिसतील. सगळा पर्याय त्यांच्याकडे तयार केलेला आहे, आपल्याच व्यापाऱ्यांनी केलेला आहे. आणि आपल्या हिंदूंकडे पाहिलं तर फक्त केळी विकताना दिसतील. पर्याय म्हणून आपल्याकडे माणूसच नाही. इतकी खतरनाक इकोसिस्टम तयार केली आपल्या माणसाला तयारच होऊन देत नाही. शेतकरी विकणारा त्या मुसलमान व्यापारीला शेतकरी विकतो आणि ज्या व्यापाऱ्याला विकतो तो मुसलमानांना देताना कमी भावात देतो आणि आपल्या माणसाला तो जास्त भावात देतो आणि थोडाफार खराब झालेला माल तो परत घेतो. हिंदूचा खराब झालेला माल तो परत घेत नाही, त्याला हिंदूला फेकावा लागतो. म्हणून आपला व्यवसाय हिंदू व्यवसाय तयारच होते त्याच्यात. हे सगळं तयार करून चालू आहे. यांनी काय विचार करून केलेलं ते. त्याला जर 100 रुपये किलोनी जर सफरचंद दिले मुसलमानाला एखाद्या मुस्लिम व्यापाऱ्याने, तोच माल आपल्या माणसाला 110 देईल. इतर रेट कमी, इतर रेट जास्त, तर मी काय माझी हिंदू कडून घेईल, मी जाऊन मुसलमानाकडून घेईल ना. मग असे आपले अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, मी जिथे जिथे जातोय सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न लिहून घेतोय आणि जर मला संधी भेटली तर आपण पहिले प्रश्न शेतकऱ्यांचेच मांडणार आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला तिथं माणसं खमके पाहिजे. हे असे लोक हे धर्माच्याच गोष्टी तिथपर्यंत लिहित नाही आणि यांची अशी मला तरी वाटतं यांची अशी लायकी घ्यायला तिथं बोलायला देता का नाही देता काय माहिती अधिवेशनामध्ये. मी तर आपला कुठला आमदार आजपर्यंत पाहिला नाही कोणत्या तरी मुद्दा एखादा घ्यायला तिकडे जाऊन बोलतोय अधिवेशनात. म्हणजे मला आठवत नाही कुठला तरी श्रीरामपूरचा प्रश्न तिथे मांडला. कमिशन बोलून आमदार आहे सगळे. कमिशन एवढं येतात संधीच भेटत नाही तिथे बोलायला. पाहिजे तर आपण आता आपल्या पूर्ण विधानसभेचे रस्ते जर बघितले तर जिथे जातो तर लोक असे म्हणतात की 32 गावाचा विकास होत नाही. जे राहुरी तालुक्यातल्या आपल्या श्रीरामपूर विधानसभेमध्ये जोडले गेलेले, पण तसं नाही. मी 2-4 दिवसापूर्वी
पहिले गोंडेगावची एक सभा केली, तिथून मला नाऊर नायगाव असे माझे सगळे ते सभेचे दौरे होते. तर माझा टायमिंग 1-1 तासानंतर होता. पण प्रत्येक सभेला जायला मला 1.5 पावणे 2 तास लागले. म्हणजे कितीतरी माझे 1-2 सभा कॅन्सल झाले पोहोचण्यामध्ये. रस्ते एवढे खराब आहे, गुडघे एवढे खड्डे प्रत्येक ठिकाणी. पण तरी तो गाव तिथला शेतकरी, तो बागायत शेतकरी, नदीच्या कडेचा शेतकरी, सगळं सुविधा असून त्याला रस्त्याची सुविधा नाही, लाईटीची व्यवस्थित सुविधा नाही. मी जेव्हा तिथे गेलो होतो ते लोकांचा, अनेक लोकांचा हाच प्रश्न होता, आम्हाला काही नको, पहिले आमचा रस्ता सोडून द्या. आमचा खूप मोठं नुकसान होतं या सगळ्या रस्त्यांमुळे. अनेक शेतकऱ्यांचा तोच प्रश्न होता. तिकून जसं जो पुढे जात होतो तो अनेक लोक असे पण भेटले तर ज्या वेळेस त्यांनी मला पाहिलं, पहिले माझी माणसं पाठवली. माझ्या माणसाला म्हणलं आमच्या इथं आम्ही गावात सभा लावून देणार, तर ते म्हणले माझी. मग ते लोक तयार झाले, मी तिथे सभा घेतली. ते म्हणे आम्ही कुठल्याही नेत्याला गावात एंट्रीच देत नाही. कितीतरी असे गाव नेत्यांना तिथे एंट्रीच देत नाही. लहान लहान पोरी शाळेला जातात, रस्त्यामध्ये पूर्ण काटे आलेले. ते बिबट्यांचं खूप इथं अडचण चालू आहे. खूप बिबटे इथे दिसतात. लहान लहान पोरी शाळेत जातात, मोठे मोठे काटे तिथे, काटे सुद्धा काढले जातात. मतदारसंघामध्ये फक्त यायचं, मतदान घ्यायचे, निवडून यायचं, परत त्या 5 वर्ष त्या लोकांकडे पाहायचं पण नाही. प्रत्येक आमदार येतोय, त्याला माहिती मी 5 वर्षानंतर परत निवडून मला यायचं नाही. या 5 वर्षात जेवढं छापते तेवढं छापून घ्यायचे, परत त्या लोकांकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही. अशी परिस्थिती तयार झाली. 32 गावाला खूप आवड आहे. आम्ही आमच्या सगळ्या पॉम्पलेट जो तयार केला, आम्ही काय काय करणार त्याच्यात लिहिलेलं आहे. आम्ही सर्वप्रथम त्याच्यात सांगितलंय का 32 गावामध्ये जो काही विकास थांबलेला आहे, सर्वात पहिले 100 दिवसाच्या आत जर मला संधी भेटली, 100 दिवसाच्या आत मी सगळे रस्त्याची कामं चालू करून असं मी सर्वांना आश्वासन दिलंय. आणि होतात कामं, फक्त करणारा पाहिजे. आतापर्यंत त्यांनी जे काही रस्ते बनवले, प्रत्येक वर्षाला तुम्हाला नवीन रस्ता पाहायला भेटतोय. प्रत्येक वर्षाला रस्ता बनावा लागतोय. पावसाळा आला का रस्ता खराब. कमिशनच एवढं खात आहे. जर एखादा काम 1 लाख रुपयाचं असेल आणि तुम्ही जर 80,000 रुपये घेतले तर कॉन्ट्रॅक्टर करणार काय? हे कॉन्ट्रॅक्टरला इतकं त्रास देतात हे, तर तो पण मग नावापुरता रस्ता बनवतो, फोटो काढून घेतो, रस्त्याचं काम झालं तो पण लॉलीपॉप करणार. तर त्याची काही चूक आहे त्याच्यात. त्याला पैसे तेवढे वाटावं लागते. आणि आपला काय काम आहे, आपल्याला पुढच्या येणाऱ्या 2029च्या इलेक्शनला असं आज जेवढं फिरतं तेवढं फिरायला लागणार नाही, असं मी काम करणार आहे. माझ्या विकासावर मी त्यांच्या समोर जाणार आहे. आपलं असं काम आहे का माझ्या संपर्कामध्ये आपण जर पाहिले तर छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या घटना असतील तर ते अधिवेशन मध्ये लागले. म्हणजे माझ्या संपर्कात कोणतरी असं असेल का जे मी सांगितलेली घटना तिथे लागत आहे. आणि तेच माणसं मला निधी पण आणून देते ना. काही माणसं माझ्या संपर्कात आहे, त्यांना जर कोणतं मंत्री खातं भेटलं, कुठलंही खातं भेटलं, तर श्रीरामपूर मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून मी महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आपण त्यांच्याकडून आणू श्रीरामपूरसाठी. असे पण माझे काही माणसं माझ्या संपर्कात आहे. काही संबंध आहेत पॉलिटिकल संपर्क आहे. महिलांचा प्रश्न तुम्ही काही दिवसापूर्वी जर बघितला, आपल्या कॉलेजच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या मुली आपल्या श्रीरामपूरमध्ये येतात. अनेक ठिकाणी बस थांबायचा स्टॉपच नाही. बस स्टँडवर यावं लागतं पोरींना. इथून 2 किलोमीटर ते कॉलेज आहे, कॉलेजला पायी जावं लागतं. मध्ये मुलींची किती छेडखान्या होतात. जर पलीकडचे कॉलेजचं बोरावली कॉलेज जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी फकीरवाडा म्हणून मुसलमानचा एरिया आहे. कॉलेजच्या समोर अनेक दिवसापूर्वी अनेक पोरं तिथं थांबायचे, मुलीची छेडखानी करायची. आम्ही टीम तयार केली. प्रशासनाला आम्ही सांगितलं तिथे पोलीस बंदोबस्त देत जा. 2-4 दिवस दिलं, परत सगळं बंद झालं. तर आपले लोक तिथं थांबतात आणि कुठलाही मुसलमानाला तिथं थांबवून देत नाही. असे आपले लोक तिथं मुलींची सुरक्षा करतात. आता अजून एक विषय असा आहे, श्रीरामपूर मतदार तुम्ही मागील काही वर्षापासून बघत असाल का मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या श्रीरामपूरमध्ये दांडियाचं आयोजन होतं नवरात्र निमित्त. आणि अशा काही डान्स क्लासेस आहे जे चालवणारा सगळे मुसलमान आहे. आणि नाव पूर्ण त्या डान्स क्लासचा हिंदू नावाने. आणि आपले नेते त्यांच्या मतासाठी हे असे कार्यक्रमांचं आयोजन करतात.
आयोजन करत असताना ते 11,000 21,000 असं बक्षीस ठेवतात मुलींना, का तुम्ही या ठिकाणी येऊन दांडिया खेळ, चांगले खेळ, तुम्हाला तो बक्षीस भेटत. 2021 मध्ये असं एक दांडियाचं आयोजन आपल्या श्रीरामपूर मधल्या उत्सव मंगल कार्यालयामध्ये केलं. त्यावेळेस मी अचानकपणे तिथून चाललो होतो. मी जेव्हा बघितलं का तिथं आयोजन, ज्या आयोजकाचं नाव, जो डान्स क्लास आहे त्याचं नाव हिंदू नावाने पण आयोजक मुस्लिम होता, पण तिथल्या मुलींना आपल्या कदाचित ते माहीत नव्हतं. तर मी ज्यांनी आयोजन केलं त्यावेळेस मी त्यांना भेटलो का तुम्ही हे दांडियाचा कार्यक्रम, हा सण पूर्ण हिंदूंचा आहे आणि ह्या मुलींसोबत नाचणारे सगळे मुसलमान आहे आणि ह्याच्याकडूनच लव जिहाद वाढतो. त्यावेळेस आम्ही पोलिसांना निवेदन दिलं की जर सण आमचा असेल हिंदूंचा, त्या ठिकाणी मुली पण आमचे हिंदूच पाहिजे, मुलं पण हिंदूच पाहिजे, तर मुसलमानांना तुम्ही एंट्री देऊ नका. त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला खूप हलक्यात घेतलं, काही बोलताय काय होणार नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही परत तिथं गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सांगितलं तुम्ही आमचं ऐकलं नाही, आम्ही एकदा निवेदन दिलं. आमची सर्व टीम घुसली, जेवढे जेवढे मुसलमान तिथे दिसत होते मारत बाहेर काढले आणि चांगलं मारलं त्यांना. मारल्यानंतर त्यांना सोडलं आणि सगळ्या मग श्रीरामपूरमध्ये तो मेसेज गेला का जिथं जिथं दांडिया चालू असेल तिथं जिथं आमच्या हिंदू मुली राहतील तिथे प्रवेश पण हिंदूलाच पाहिजे, असं संदेश दिला. तर मागील 3 वर्षापासून जर आपण बघितलं तर एक पण अशी केस झाली नाही का ती नवरात्रमध्ये आपली पोरगी दांडिया खेळायला गेली आणि तिथं कुठंतरी तिला येऊन कोणी लव जिहादमध्ये फसून पळून गेला. तुम्ही मुसलमानांचा कुठलाही कार्यक्रम असेल जिथं त्यांच्या मोठ्या संख्येने मुली असतील तिथे हिंदू पोरांना कोणाला टीका लावून परवानगी आहे का द्यायची? हा किडा आपल्यालाच का? हे आपल्या सणांमध्ये मुसलमानांचं काय काम आहे? हा ठीक आहे, तुला लई नाचायचंय, तुझी बहीण बुरखा घालून पाठवायचं नाचव, पण माणसाला एंट्री नाही. बहिणी घरी ठेवायच्या आणि तुम्ही येऊन आमच्या बहिणीसोबत नाचायचं, ही पद्धत अशी चालणार नाही. त्यासाठी आम्ही सगळीकडे जागृती केली आणि आता जर आपण बघितलं तर प्रत्येक नेता भरवतानी आयोजन, जो कोणी आयोजक असेल, पहिले लिहितं दांडियामध्ये पुरुषांना प्रवेश नाही. हे अशा पद्धतीने एक आमची सगळी राष्ट्रीय सेवा संघ म्हणून टीम काम करत आहे. तसं आपल्या कॉलेजच्या पोरी असतील, जिथं जिथं आपण जातोय आपले पोरं जनजागृती तशीच करताय. राहिला आपला एमआयडीसीचा प्रश्न. जर तुम्ही 50 वर्षापासून पाहिलं, मला तर 50 वर्षापासून माहित नाही, पण मी जसं ऐकतोय तसं सांगतोय. मी 15-20 वर्षापासून मला आठवतंय ती एमआयडीसी मध्ये प्रत्येक नेता येतो, आम्ही एमआयडीसी निवडून आल्यानंतर डेव्हलप करू. कुणी त्या एमआयडीसी कडे परत जात नाही, मला तरी वाटतं कुणीकडे फिरकत नसेल कुठला नेता. मोठ्या प्रमाणामधले माझे स्वतःचे मित्र इथून बाहेर जाऊन बाहेरच्या एमआयडीसी मध्ये काम करतात, बाहेर जिल्ह्यात. कोणी नाशिकमध्ये असेल, कोणी सिन्नरमध्ये असेल, कोणी सुप्यामध्ये असेल, कोणी छत्रपती संभाजीमधले नगरमधले वाळूंमध्ये असेल. मोठ्या प्रमाणात आपले तरुण बाहेर व्यवसाय करायला, काम करायला जात आहे. आणि मोठा तालुका आहे ना आपला, सुप्यापेक्षा आपला मोठा तालुका आहे श्रीरामपूर. सुप्यासारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एमआयडीसी वाढत चालली. आपल्या इथं काय कारण आहे माहितीये का? प्रत्येक येणारा नेता आपल्याकडे जो येतो, प्रत्येक येणारा नेता हा बाहेरचा असतो, तो प्रॉपर नसतो. आणि प्रत्येकांच्या गळ्यामध्ये कुठल्या तरी मोठ्या पुढारीचा पट्टा राहतो. त्या पट्ट्यामुळे त्याचं काम काय राहतं, फक्त सही करायची, कमिशन गेल्या साईडला व्हायचं. त्यामुळे आपल्याकडे कुठलेही रस्ते असं एमआयडीसी डेव्हलप होत नाही आणि होणार नाही. मागील 35-40 वर्षापासून पाहिला असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा प्रश्न चालू आहे. अनेक माणूस येतो त्याच्यावर राजकारण करतो. अनेक माणूस आला का पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही तिथे बसवतो, पण कोणीच येत नाही आणि बसवत नाही. तसं पण एक कारण आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवायची, त्याच्या पलीकडे मुस्लिम एरिया आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली, छत्रपती महाराजांची मूर्ती बसवली असेल त्यांची तलवार तोडून तिकडे गेलं तर मुसलमान नाराज होऊन जातील. त्यामुळं कोणीही ती मूर्ती बसवायला तयार नाहीये. त्याच्यावर नुसतं राजकारण चालू आहे. आणि आजपासून 35 वर्षापासून 40 वर्षापासून हाच राजकारण चालू आहे. मागं 2015 मध्ये मूर्ती तयार होऊन नाशिकच्या एका गोडाऊन मध्ये मूर्ती तयार झाली, तिथे ठेवले. फक्त आजपर्यंत 2015 पासून तर आतापर्यंत भाडंच काहीतरी माग 15-16 लाख रुपये भाडं झालं त्याचं. ठेव काय होत? हो, भाडं झालं त्याचं, मूर्ती तयार आहे.
त्यावेळेस 35 लाखाची मूर्ती घेतली 2015 मध्ये. मी मूर्ती जाऊन पाहून आलो. 35 लाखाची मूर्तीचं 15 लाख रुपये भाडं. मग आता हे कोणाच्या अंगावरती हा खर्च काय आहे ना, आपण सगळे टँक भरायला आहे, नगरपालिका भरण ना, म्हणजे आपल्याच खिशातून जाणार. पण काय कारण तिथं मूर्ती ठेवायची? फक्त मुसलमान नाराज होईल म्हणून मूर्ती बसवायची. म्हणून ह्या वेळेस यांना सगळे आपले लोक, हिंदू लोक नेत्याला त्यांची जागा दाखवते. आज मी जिथे जिथे जातोय, माझ्याकडे जेवढे लोक आहेत, मी माझ्या आता घरी जर गेलो, घरापाशी आमच्या गेल्यानंतर कितीतरी लोक येऊन थांबेल राहता, आमच्या गावामध्ये बैठक घ्या. आणि जर बाकीचे सगळे पक्षाचे नेते जर बघितले तुम्ही, तर ह्यांना लोकांच्या घरापाशी जाऊन बसावं लागतं का तुझ्या गावामध्ये आमची बैठक घे. बैठक घेणे नुसतं त्याचा रेट ठरवला जातोय, 200 घे, 500 घे, 1000 घे, पण माणसं आण बाबा आमच्या इथं बसवायला. मी अनेक गावांमध्ये बैठकी घेतोय, तसं आपण उक्कलगावचा बघितला, तर पूर्वीपासून जर त्याचा इतिहास बघितला उक्कलगावचा, तर त्या ठिकाणी तो मतदारसंघ कायम काँग्रेसला मतदार, कोणाला? उक्कलगाव आहे. मी एक दिवस आधी तिथं सभा घेतली, त्याच्यानंतर तिथं काँग्रेसची सभा घेतली. काँग्रेसची सभा घेतल्यानंतर त्यांच्या सोबतचे 8-10 जण आणि तिथं जमलेले 5-6 जण, अशी 15 लोक त्यांना बैठकी घालल्या. ज्या मतदारसंघामध्ये ह्यांना कायम लीड भेटतो, त्या मतदारसंघामध्ये ह्यांच्या मागे उभं राहिले लोक राहिले. कारण आता मतदार जागरूक झाला, तो धर्म बघायला लागला, तो धर्म बघतोय. आणि हीच गरज होती. आपण जिकडे जातोय आपल्याला कोणाला 1 रुपया द्यायची गरज पडत नाही. मी जायच्या आधी तिथल्या गावकरीच लोकच मिळून स्टेज लावताय, माईका आणताय, काही काही ठिकाणी आम्हाला चहा पाणी नाश्ताही देत आहे. मी गेलेलो, माझे कार्यकर्ते, माझ्यासोबत माझे मित्रपरिवार असेल, त्यांचे गावातले काही लोक असतील, त्यांचं सगळ्यांचं खाणंपिणं ते गावातले लोक करत आहे. आणि असंच सगळीकडे प्रतिसाद भेटतोय. कंटाळले लोक, या लोकांना लोक कंटाळले. मग यांना कोणी जाब का नाही विचारत? झालेल्या गोष्टींबद्दल, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, त्यानंतर MIDC असेल किंवा रोजगार असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आतापर्यंत कोणी असं त्या आमदारांना किंवा त्या लोकप्रतिनिधींना कोणी जाब का नाही विचारू शकत? आता विचारताय, गावागावामध्ये विचारत नाही, त्यांना हाकलताय. अच्छा. आले का हालून लावतात त्यांना बैठक घेऊन. आता कोणी जात पाहत नाही. पहिले माणूस पाहायचा, जातीच्या समीकरणातून माणूस निवडून यायचा. एखादा कुठला तरी माणूस आणायचा आणि त्याच्या मागे 2-4 वेगळ्या वेगळ्या जातीचे माणसं उभे करायचे. जसे एखाद्याचा मराठा समाज आहे, त्याला त्या माणसासोबत फिरवायचं. एखाद्याचा माळी समाज आहे, त्याच माणसासोबत फिरवायचं. अशी बरोबर माणसं वेचायची लोक, आणि त्या माणसाचा रेट ठरवून घ्यायची आणि त्याला त्याच्यासोबत फिरवायचे. आणि मग समाजामध्ये मेसेज द्यायचं का आपल्या मराठा समाजाचा माणूस असेल, माळी समाज असेल, मागासवर्गीय समाजाचा माणूस असेल, हा याच्यासोबत आहे आणि आपल्या सर्वांचा भलं होईल म्हणून याला मतदान करा. आतापर्यंत असं चालत होतं. पण आता यावेळेस 2024 मध्ये लोक म्हणतात जात नाही, आम्ही धर्म पाहून मतदान करणार आणि सर्व हिंदू म्हणून लोक एकत्र जमताय. असं आपणही कधी बघितलं नसेल. तुम्ही या मतदारसंघात कुठला तरी अपक्ष उमेदवारी तो उभा झाला आणि हजारोच्या संख्येमध्ये त्याच्या मागे लोक उमेदवारी अर्ज भरायला जात आहे. बरोबर. तसं मी अर्ज भरायला गेलो आणि जिथे जिथे बैठकीला जातोय, लोक त्यांचा गावातले जे काही अंतर्गत वाद असतील ते विसरून सर्व पक्ष मिळून माझ्या बैठकीला जातात. असं कधी पाहायला भेटणार नाही आपल्याला, असं कधी बघितलं नाही आतापर्यंत आणि पाहायलाही भेटणार नाही. लोक सगळे म्हणताय नाही, ह्या वेळेस या माणसाला संधी द्यायची आणि आपणही या संधी त्यांनी मला दिल्यानंतर त्यांची संधी 100% आपण सोडून करतो. आणि अशी प्रत्येक मतदाराची अपेक्षा आहे की जर मतदारांनी जर तुम्हाला संधी दिली तर त्या संधीचं तुम्ही नक्की सोनं करावं, अशी प्रत्येक मतदाराची अपेक्षा आहे. की एकदा जसं मी माझ्या मतदारसंघामध्ये मी चर्चा ऐकतो की सागर भैया बेग यांनी अपक्ष अर्ज म्हणून सुद्धा त्यांनी बाजी मारण्याची उंबरठ्यावर देऊन थांबले. पहिले सर्वांनी मला ऑप्शन ठेवलं होतं. ऑप्शन म्हणून अनेक लोकांना वाटलं का हा काहीतरी मतदान घेऊन म्हणजे हिंदुत्वाचं मतदान घेईल थोडंफार आणि पडत. ऑप्शन म्हणून मला धरलं होतं. आता ज्यांनी ऑप्शन म्हणून मला धरलं होतं ना, ते आता बघा त्यांची अवस्था. आता ते ऑप्शन झाले. काही वरून फोन नाही आले का तुम्हाला
अर्ज मागे घेण्यासाठी म्हणा किंवा दबाव तंत्र म्हणा किंवा आपण म्हणू शकतो. कारण आता भरपूर चांगल्या चांगल्या पक्षांचे तुमच्या विरोधात काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत तुमच्या विरोधात उभे राहणारे. त्यातलं काही असं दबाव तंत्र तुमच्यावरती काही वापरण्यात आलं का की नाही? दबाव तंत्र आले, पण मी दबाव तर कधी येत नाही कोणाला. आणि जे आपण जेव्हा उमेदवारी अर्ज भरायच्या पहिले मी एक बैठक घेतली. पहिले आपण तिकिटाची सर्वांना मागणी केली, तिकीट भेटलं नाही तेव्हा मी सर्व आपल्या मतदारसंघामध्ये मुख्य जे लोक असते त्यांना बोललो आणि मी स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये बैठक केली. त्यांना विचारलं मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरू का. अनेक लोक म्हणत होते की समोर सगळे मातबर लोक आहे, जर आपण अर्ज भरला तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि अनेक लोक म्हणत होते की आपण भरलं पाहिजे. तर जास्तीत जास्त लोक म्हणले अर्ज भरा. मग अर्ज भरल्यानंतर जेव्हा आपली लोकांची गर्दी वाढली, लोक जास्त दिसायला लागले, त्याच्यानंतर पंचावन्न झाले. अनुभव असा पण आला का ज्या ज्या ठिकाणी मी कुठे कुठे गेलो बैठकी घ्यायला प्रचारानिमित्त, तिथे 4 तारखेला आपला फॉर्म कन्फर्म होणार होता, आपण माघार घ्यायची तारीख 4 तारखेपर्यंत होती. त्याच लोकांनी, आता राजकीय लोक खतरनाक आहे, माणसाला कसं डिस्टर्ब करायचं त्यांना चांगलं येतं, त्यांनी सगळी अफवा केली का मी पैसे घेऊन माघार घेणार आहे. मग मतदारसंघात कुठेही गेलो तर लोक प्रश्न विचारत होते, आता आम्ही तर तुमचे मागं झालो पण अशी चर्चा आहे का तुम्ही पैसे घेऊन माघार घेणार आहे. जिथं गेलो तिथं तेच लोक प्रश्न विचारायला लागले. मग मी ते 4 तारखेनंतरच प्रचाराला गेलो. 29 तारखेला अर्ज भरला, 4 तारखेनंतर लोकांसमोर गेलो तर मी काय माघार घेतली नाही. मग लोकांना थोडा विश्वास आला का यांनी काही माघार घेतली नाही. त्याच्यानंतर जो लोकांचा प्रतिसाद भेटत चालला आतापर्यंत, आणि जो प्रतिसाद इतका चांगला आहे का लोकांनी माझ्यावर विश्वास केला. आणि खूप वर्षानंतर असं झालं असेल का आपल्या हिंदू समाजाने कुठल्या तरी अपक्ष उमेदवारावर इतक्या प्रेशरमध्ये असताना प्रत्येक कार्यकर्त्यांना त्याच्या गावामधून इतका प्रेशर आहे का याच्या मागं फिरू नका, याचं काम करू नका, तरी सुद्धा कुणीही न ऐकता बिंदास माझं काम करताय. आणि माझ्यावर सर्व श्रीरामपूर मतदारसंघात त्या हिंदूंनी विश्वास केला. आणि माझं पण कर्तव्य आहे, मला कितीही कुणी प्रेशर टाकलं तर त्यांचा विश्वासघात मी करणार नाही. आणि तसंच चालू आहे. कुठेही मी गेलो तर मला असं जाणवलं नाही की लोक जमले, त्यांनी माझ्यावर विश्वास केला, मी त्यांचा विश्वास तोडणार नाही. आता अशी परिस्थिती आहे, काही सर्वेवाल्यांना विचारलं तर तुम्ही सर्वेमध्ये 1 नंबरला दिसते असे म्हणतात. राष्ट्रीय श्रीराम संघ कशी सुरुवात झाली या राष्ट्रीय श्रीराम संघ, त्यांनी हेच नाव का बदल? जसे आपण जेव्हा धर्माचं काम करायला चालू केलं तर त्यातून मला दिसायला लागलं का आपल्याला कुठला तरी एखादं माणसं जोडण्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे होतं. आता माणसं जोडायचे म्हणजे जोडायचे कसे, तर काही आपले मित्र होते, त्यांनी सांगितलं कुठली तरी आपण संघटना खोलली पाहिजे. मी राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून केली. ती संघटना खोलली. संघटनेच्या बाबतीत लोक जोडवायला चालू केले. त्याचं काम तर काय करायचं हे माहिती होतं, पण ह्या काम करताना आपण कुठल्या तरी संघटनेच्या याच्यात काम केलं पाहिजे. आपली स्वतःची संघटना पाहिजे. आपण कुठल्या तरी संघटनेत गेलो आणि काम करतोय तर ती आपल्याला तेवढी काम करायची मुभा राहत नाही. अनेकांचे वेगवेगळे प्रश्न राहते. कोणी सेक्युलर राहतं, तुम्ही हेच बोलू नका, तुम्ही तेच करू नका, अनेकांचे वेगवेगळे प्रश्न राहतात. जेव्हा स्वतःची संघटना असली आपल्याला काय बोलायचं तो आपला अधिकार आहे. असं करून जे पहिल्या संघटना चालू केली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या शाखा पण खोलल्या गेल्या. श्रीरामपूरमध्ये पण शाखा खोलली. आणि ह्या निमित्ताने लोक इतके जॉईन झाले, जिथे जिथं धर्मावर काही येत असेल तर मी जरी तिथं पोहोचलो नाही तर आपले राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून अनेक मित्र बनवण्यात पोहोचून जातो. आता हा जो पॉडकास्ट आहे युट्यूबला आपल्या मतदारसंघामधला सागर भैया बेग यांच्यावरती प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती बघतोय. मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्याल तुम्ही? जय श्रीराम. मी प्रत्येक आपल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधले प्रत्येक हिंदूला एक विनंती करेल का आतापर्यंत आपण सर्वांनी अनेक उमेदवारांना संधी दिली, एकदा मला संधी देऊन बघा. जो काही आपल्या हिंदूंवर श्रीरामपूर विधानसभेमध्ये अन्याय होतोय, अत्याचार होतोय, ज्या आपल्या मुली लव जिहादमध्ये अडकताय, हे पूर्णपणे मी मुक्त करून दाखवन. आणि जो काही श्रीरामपूरचा विकास थांबलेला आहे हा आपला विकास मी पूर्ण करून
आपण जी मला संधी देणार त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. आपण सर्वांनी आपल्याला विनंती आहे, मतदान करत असताना माझ्या जातीचा हा उभा आहे, माझ्या जातीचा तो उभा आहे, हे सर्व न बघता माझ्या धर्माचा कोणतरी उभा आहे हे बघून मतदान करावं अशी सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम.